देता काहीच न घेती संत उदासीन चित्ते त्रैलोकीचा मानधन नावडे तया देवावीना नाही आस्था देहावरी अशा तृष्णा कैची उरी त्रैलोकीचा मानधन नावडे तया देवावीना निळा म्हणे ते देवची झाले कल्प कल्पांती संचले त्रैलोकीचा मानधन नावडे तया देवावीना विठ्ठला थोडा विको कमी करा. समचरण सरोजं संद्रनीलमुदगं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कैंजनेत्रं सदैधवलः मस्तकही पयावरी व्यावार करी संतांच्या देता काहीची न घेती देता काहीची न घेती संत उदासीन चित्ते त्रैलोकीचा मानधन नावडे तया देवावीना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे कृपांकित शिष्य श्री संत निळोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा आहे.
आणि अभंगाद्वारे श्री संत निळोबाराय संतांची बाह्य आणि अंतर लक्षण सांगत आहेत. दिल्यानंतरही समाजाने दिल्यानंतरही जे काहीच घेत नाहीत ते संत, हे बाह्य लक्षण आहे. का घेत नाहीत? अंतर्लक्षण आहे, ते चित्तामध्ये उदास असतात म्हणून. काय काय घेत नाहीत. समाजाला ज्या गोष्टी अत्यंत प्रिय आहेत त्या म्हणजे मान आणि धन. प्रामुख्याने संत इहलोकातील सोडा, पण त्रैलोक्याचा मान मिळाला आणि त्रैलोक्याचं धन मिळालं तरी घेत नाहीत. त्यांना ते आवडत नाही. मग काय आवडतं? हे अंतर्लक्षण आहे. नावडे तया देवावीणा, म्हणजेच देवावडे. ठीक आहे, त्यांना समाजाने दिलेला मान आणि समाजाने दिलेलं धन आवडत नाही, पण स्वतःचा देह तर आवडत असेल. निळोबाराय बोलतात, नाही असता देहावरी अशा तृष्णा कैची उरी. या बाह्य आणि अंतर्लक्षणाने युक्त असणारे संत आणि देव त्यांची एकता शेवटच्या चरणामध्ये निळोबाराय सांगत आहेत. निळामणे ते देवची झाले, कल्प कल्पांती संचले. त्रैलोकीचा मानधन, नावडे तया देवावीण. विठ्ठला प्रत्यस्मरणीय ब्रह्मलीन संत बालानंद स्वामीजी महाराज यांच्या वास्तव्याने साधू संतांच्या पदस्पर्शाने पारमार्थिक साधनेने पुनीत झालेल्या या पुण्यभूमीमध्ये गेली अनेक वर्षांपासून ही भगवत सेवा, संत सेवा चालू आहे. आणि या सेवेतील एक दिवसाची सेवा करण्याची संधी आपण समस्त ग्रामस्थ मंडळी, संस्थान कमिटी, सर्व भाविक मंडळी, सप्ताह समिती, सर्व हरिभक्ती पारायण मंडळी आणि यांनी ही श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थान, ही वांगी संस्थानला दिलेली सेवा आणि आपल्या संस्थांच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या सेवेचा स्वीकार करून वांगी संस्थानचा सेवक या नात्याने मी आपल्या समोर सेवेसाठी उपस्थित आहे. आणि त्या सेवेच्या निमित्ताने ही सर्व नामांकित गुणीजन मंडळी, संगीत अलंकार, संगीत विशारद, हरिभक्ती परायण, सर्व कीर्तनकार मंडळी, सर्व हरिभक्ती परायण, ही निष्ठावंत टाळकरी मंडळी, त्यामध्ये हरिभक्ती परायण मृदंगाचार्य आमचे आदरणीय वारकरी भूषण
गणेश महाराज आणि आमचे वारकरी भूषण हरिभक्ती परायण परमादरणीय तुकारामजी जिजा या धावपळीमध्ये त्यांची तब्येत जरा बरी नाही, पण तरीही कार्यक्रमाचे नियोजन करत असताना फोन व्यवस्था अमुक तमुक ही सर्व काळजी वाहू हे व्यक्तिमत्व आणि आपण सर्व संत दासानुदास सर्व आदरणीय हरिभक्तीपरायण मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सेवा करण्याचा सुयोग प्राप्त होतो आहे. श्री संत निळोबाराय या अभंगामध्ये संतांची बाह्य आणि अंतर्लक्षण सांगत आहेत. अभंग चिंतनीय असा आहे. काही अभंग गाथ्यामध्ये संतांची, काही अभंगामध्ये संतांची अंतर्लक्षणं सांगितल्या गेली, काही बाह्य लक्षणं सांगितल्या गेली. काही अभंगामध्ये केवळ अंतर्लक्षणं सांगितल्या गेली. काही अभंगामध्ये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अंतर्लक्षण, दुसऱ्या चरणामध्ये अंतर्लक्षण, तिसऱ्या चरणामध्ये बाह्य लक्षण अशीही संगती आपणाला दिसून येते. पण चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत निळोबारायांचा या अभंगामध्ये बाह्य लक्षण आणि अंतर्लक्षण सांगितलेली असताना वैशिष्ट्य हे आहे, अभंगाच्या 3 चरणाच्या पूर्वार्धामध्ये बाह्य लक्षण आणि अभंगाच्या 3ही चरणाच्या उत्तरार्धामध्ये अंतर्लक्षण आणि या बाह्य आणि अंतर्लक्षणाने युक्त असणारे संत आणि देव त्यांची एकता शेवटच्या चरणामध्ये. असा सुंदर अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला संत वाङ्मयामध्ये संत लक्षण ही 2 प्रकारामध्ये सांगितल्या गेली. एक अंतर्लक्षण आणि एक बाह्य लक्षण. अंतर्लक्षण याला अनन्य साधारण असं महत्व आहे. त्या तुलनेमध्ये बाह्य लक्षणाला तेवढं महत्व दिले जात नाही. कारण बाह्य लक्षण म्हणजे जी चिन्ह अंगावर शरीरावर धारण केल्या जातात ती. बाह्य लक्षण शब्दाचा अर्थ जी संत चिन्ह बाहेरून जगाला दिसतात ती बाह्य लक्षण आणि ज्या लक्षणाला अंतःकरणाने धारण केलेलं असेल ती अंतर्लक्षण. पण केवळ बाह्य लक्षणाने संतत्व ठरत नाही. याचं कारण हे आहे, उदाहरणार्थ कपाळाला गंध लावलेला असेल, गळ्यामध्ये माळा घातलेल्या असतील, अंगावरची कपडे भगवी असतील, पांढरी असतील, एवढ्यावर संतत्व ठरत नाही. कारण ही चिन्ह बाजारामध्ये गेल्यानंतर पैसे दिल्यानंतर मिळतात. गंध बाजारामध्ये मिळतो, माळा बाजारामध्ये मिळतात. तुकोबारा बोलतात त्याप्रमाणे संतत्व मात्र बाजारामध्ये मिळत नाही. नाही संतापन मिळत आहे हाती, नाही संतापन मिळत आहे हाती, नाही संतापन मिळत आहे हाती, नाही संतापन मिळत आहे हाती.
या वस्तू बाजारामध्ये पैसे दिल्यानंतर मुबलक मिळतात, पण त्याप्रमाणे संतत्व मात्र बाजारामध्ये मिळत नाही. नाही संतपण मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजारामध्ये. पण नाही मोल देता धनाची आरासी, नाही ती आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवाची साठी. म्हणून केवळ बाह्य चिन्ह अंगावर धारण केल्याने संतत्व सिद्ध होत नाही. म्हणजे बाह्य लक्षणाला तेवढं महत्व नाही. ज्ञानोबाने एक दृष्टांत सांगितलेला आहे. एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली असेल आणि तो गावामध्ये अन्नाची याचना करत असेल. मायबाप भूक लागली हो, थोडं खाण्यासाठी काही द्याल. एका सज्जनाने ऐकलं आणि म्हणाले या या या. आतमध्ये बोलावून घेतलं. गणेश महाराज बैठकीत बसवलं. आतमध्ये गेले. वाटीमध्ये बासुंदी घेतली. त्यांच्या जवळ आले. त्यांना झोपवायला सांगितलं. त्यांना झोपवलं. त्यांचा शर्ट वर केला आणि पोटावर बासुंदीचा लेप दिला. पंखा लावला. 5 मिनिट झाले. लेप वाळला आणि आता विचारलं भूक गेली ना. उपवासी अन्न लिंपिले. ज्ञानोबा बोलतायत, ज्याप्रमाणे पोटावर अन्नाचा वा बासुंदीचा लेप दिल्याने भूक भागत नाही, भूक जात नाही, त्याप्रमाणे केवळ गळ्यामध्ये माळा घालून आणि कपाळाला गंध लावून उद्धार होत नाही. कारण उद्धार अंतःकरणाचा होत असतो, बाह्य शरीराचा नाही. म्हणून ही चिन्ह अंगावर धारण केल्याने संतत्व सिद्ध होत नाही. नवते ते संत माळा मुद्राच्या भूषणे महाराज सुंदर हात आहे बरं, पण त्यांना उद्देशून बोलू. वागा
मोठ्या झाडाखाली लहान झाड उभारी येत नाही. माफ करा बरं. चांगलंय बरं, चांगलंय. सगळे केवळ बाई हे चिन्ह अंगावर धारण केल्याने संतत्व सिद्ध होत नाही, पण तरीही ही बाई हे चिन्ह व्यर्थ आहेत असं मात्र नाही. गंधाचं महत्व, तुळशी माळेचं महत्व संतांनी वर्णन केलं आहे की अवश्य धारण करा. तुळशी काष्टाची माळ, एकनाथ महाराज बोलतायत, तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ, होता एकची स्नान कोटी तीर्थाची मार्जना. हे तुळशी माळेचं महत्व आहे. गंधाचं महत्व, त्याला गोपीचंद म्हणतात. गोपीचंद, या गोपीचंदाच्या संबंधाने गर्ग संहितेमध्ये एक सुंदर अशी प्रसंगात्मक कथा आलेली आहे. एक दीर्घबाहू नावाचा राजा, पण दुष्टाचरणी, प्रजेला त्या राजापासून त्रास होऊ लागला. असा दुष्टाचरणी राजा, वाईट आचरण त्या राजाचं. प्रधान मंडळी विचार करतात नेमकं काय केलं पाहिजे, प्रजेला सुख मिळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. त्या प्रधान मंडळीने एकांतामध्ये बसून विश्वासाने आणि एक निर्णय घेतला की जोपर्यंत हा राजा जिवंत आहे तोपर्यंत प्रजेला सुख होणार नाही. यासाठी शास्त्र आधार घेतला आणि अशा दुष्टाचरणी राजाला मारण्यामध्ये दोष नाही, हा अतताई आहे. महाभारताचं उदाहरण आहे. अतताईला मारण्यामध्ये पाप नाही. म्हणून प्रवासाचं निमित्त केलं आणि प्रधान मंडळी मारेकरी मंडळींना पुढे पाठवतायत आणि प्रवासाचं निमित्त करून राजे आणि प्रधानजी वेगवेगळ्या रथामध्ये बसून प्रवास करतायत. ठरल्याप्रमाणे त्या मार्गाने रथ गेले. मारेकरी समोर बसलेले आहेत. अडवलं. राजे उतरले, प्रधानजी उतरले. मारेकऱ्यांनी मारण्याला सुरुवात केली. राजे आपल्या सेवकांना विनंती करतात, पण सेवकाने तटस्थ भूमिका घेतलेली दिसली. राजाच्या लक्षात आलं यांनी मला मारण्यासाठी हा कट रचलेला आहे. त्यामध्ये राजा जमिनीवर पडलेला आहे आणि त्याला बेदम मार देऊन 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 राजाचा प्राण गेला. यमदूतांनी त्या राजाच्या सूक्ष्म शरीराला उचललं, वर गेले. चित्रगुप्तासमोर या राजाचं सर्व रेकॉर्ड वाचण्यात आलं. सर्व पाप 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 पाप. पण मरणाच्या वेळेला हा राजा ज्या भूमीवर मरण पावला त्या भूमीचे ते रजक्कन राजाच्या या शरीराला लागले आणि त्यामुळे त्याने जन्मामध्ये केलेलं सर्व पाप नाहीसं होऊन तो पवित्र बनला. चित्रगुप्ताने हा निर्णय दिला. ती भूमी होती गोपीचंदनाची आणि राजाचं स्वागत करण्यात आलं वर. विचार करा सज्जनांनो, जीवनभर पाप करून सुद्धा मरताना गोपीचंदनाच्या भूमीवर
तो मरण पावल्यामुळे त्या गोपीचंदनाचा स्पर्श त्याच्या अंगाला झाल्यामुळे तो पाप मुक्त झाला. हे गोपीचंदनाचं महत्व असेल तर आपण जाणून नाही. गोपीचंद त्याने लावलाय, कपाळाला लावला आहे, अंगाला लावला आहे, नाही, जाणून नाही. पण ऐका, ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये, गुळाचा खडा जाणूनही तोंडात टाका वा गुळाचा खडा झोपलेल्या माणसाच्याही तोंडामध्ये टाका. गुळाचा स्वभाव आहे गोड आणि गोड लागणे. गुळ नेनता तोंडी, गोळ नेनता तोंडी, घातला देची गुडी. त्याप्रमाणे गोपीचंदनाचा गंध जाणून आपल्या कपाळाला भावनेने लावा वा न कळत एखाद्याने येऊन जर तुम्हाला त्या गोपीचंदनाचा गंधाचा स्पर्श केला तरी सुद्धा त्याचा स्वभाव आहे त्याचं फल देणे. मग या गोपीचंदनाला एवढं महत्व असेल, माळीला एवढं महत्व असेल, तर ही गोपीचंदनाचा गंध आणि माळा अंगावर धारण केल्याने संतत्व जरी सिद्ध होत नसेल तरी पण त्या योगाने पावित्र्य मात्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं अनन्य साधारण महत्व या बाह्य चिन्हांना सुद्धा असल्यामुळे संतांनी ती आपल्या अंगावर धारण केली. विठ्ठला जी चिन्ह अंगावर धारण करतात त्या चिन्हांना बाह्य लक्षण म्हणतात, आणि जी चिन्ह अंतःकरण धारण करत असतात त्याला अंतर्लक्षण म्हणतात. अशा बाह्य लक्षणाचाही विचार आणि अंतर्लक्षणाचाही विचार या अभंगामध्ये असल्यामुळे अभंगाची रचना अशी आहे की अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये पूर्वार्धामध्ये एक बाह्य लक्षण आणि उत्तरार्धामध्ये एक अंतर्लक्षण येण्याप्रमाणे या अभंगाची अगदी ठेवण असल्यामुळे, बैठक असल्यामुळे श्री संत निळोबाराय या अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये एक बाह्य लक्षण आणि प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक अंतर्लक्षण येण्याप्रमाणे उभय लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिसून येत आहेत. देता काहीच ना घेती, 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 देता काहीच ना घेती. संतांचं एक बाह्य लक्षण निळोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये सांगतायत. देता देता काहीची न घेती ते संत.
याच्यामध्ये 3 प्रकार करा. दिल्यानंतरही जे काहीच घेत नाहीत ते अभंगातील संत. दिल्यानंतर, समाजाने दिल्यानंतर जे दिलं ते घेतात हे दुसरे संत. आणि समाजाने दिल्यानंतर कमी पडलं तर मागून घेतात हे तिसरे संत. माफ करा बरं तुमचे गुरुबंधू हसू लागलेत. खरंय महाराज, निळोबाराय बोलतात, काहीही दिल्यानंतर घेत नाहीत ते खरे संत. प्रसंग आहे, एक 100 वर्षापूर्वीचा इतिहास सांगते मी तुम्हाला. आज महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची जोग महाराज प्रणित, या संस्थेला 100 वर्ष होऊन गेली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज हे पट्टीचे वस्ताद. 100 वर्षापूर्वी हिंद केसरी पदवी ज्यांनी मिळविली ते जोग महाराज. भारत देशामध्ये कुस्तीला जोड राहिला नाही. आईला म्हणाली, अगं आई, आता कोण जोड नाही राहिला. आई बोलल्या, विष्णू, हो आहे आणखी एक वस्ताद. खरं म्हणजे त्या वस्तादा बरोबर जर तू कुस्ती केलीस आणि त्या वस्तादाला जर जिंकलं तर खऱ्या अर्थाने माझी कुस धन्य झाली असं मानेन. कोण आहे तो? काळ. काळ म्हटल्याबरोबर कोण आई म्हणणारे महाराज? काळ. हो आई, कळत नाही मला, काळाला जिंकायचं म्हणजे नेमकं काय? संतांना प्रसन्न करून घे, आळंदीला जा, ज्ञानोबारायांच्या समाधी समोर अनुष्ठान कर. माऊली प्रसन्न होतील, साक्षात्कार होईल, अनुग्रह देतील. मग माऊलींचा अनुग्रह झाल्यानंतर काळ काय करू शकतोय? काळ हात जोडेल. आळंदीला आले, अनुष्ठानाला प्रारंभ केला, दर्शन घेतलं, संकल्प केला, अन्न पाण्याचा त्याग करून अनुष्ठान सुरू केलं. माऊलींनी दृष्टांत दिला, अर्थात माऊलींचा दृष्टांत झाला. आनंद वाटला आणि काम सांगितलं, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कर. मग माऊलींच्या आज्ञेने वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. जोग महाराजांनी पहिली संस्था जी सुरू केली ती आळंदीला घासवाल्या धर्मशाळेमध्ये. जोग महाराजांचे पहिले विद्यार्थी 4, प्रातस्मरणीय सद्गुरु स्वामी महाराज, प्रातस्मरणीय सद्गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, प्रातस्मरणीय सद्गुरु मारुती महाराज गुरव आणि प्रातस्मरणीय सद्गुरु प्राचार्य सोनुपंत दांडेकर, शंकर वामन दांडेकर अर्थात मामासाहेब. श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, निरूपण हे विद्यार्थी राहू लागले. राहण्याची व्यवस्था नाही, खाण्याची व्यवस्था नाही, मधुकरी मागावी आणि उपजीविका भगवावी.
धर्मशाळेमध्ये, म्हणूनच त्याला धर्मशाळा म्हणतात, ज्या धर्मशाळेमध्ये सर्वांना उतरण्याची परवानगी असते त्याला धर्मशाळा म्हणतात, तिथे उतरण्याची व्यवस्था झाली. तिथे राहू लागले. अनेक विद्यार्थी वाढू लागले. कौतुक वाटू लागलं. समाज कौतुक करू लागला. सज्जन ज्याप्रमाणे सुगंधाकडे पाहून भुंगे आकर्षित होतात, त्याप्रमाणे समाज आकर्षित होऊ लागला. विचारपूस सुरू झाली. हे विद्यार्थी काय खातात, कुठे राहतात, काय शिक्षण कळू लागलं, पण काय खातात आणि कुठे राहतात? धर्मशाळेमध्ये राहतात, मधुकरी मागून खातात. संस्थेसाठी स्वतःची जागा पाहिजे, विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था झाली पाहिजे, शिक्षणाची व्यवस्था आहे, पण बाकी व्यवस्था झाली पाहिजे. कल्पना करा, 100 वर्षापूर्वीचा तो काल. 72चा दुष्काळ आपण पाहिला असेल. आज या तरुण वर्गाला 72चा दुष्काळ समजणार नाही, तर त्यापूर्वीचा काळ कसा समजेल? नाही समजणार. सज्जनांनो, 1975 साली माजलगाव ते आळंदी मी प्रवास करत होतो. फक्त 9 रुपये तिकीट लागत होतं. किती महाराज? शिवाजी महाराज, फक्त 9 रुपये माजलगाव ते आळंदी. 1975 ला 45 वर्षे झाली. हा 100 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतोय मी तुम्हाला. त्यावेळेला पैशाला किती महत्व होतं. पैसा, 2 पैसे महाराजांना दक्षिणा म्हणून लोक देऊ लागले. आवश्यकता नाही याची, लागत नाहीत. करता करता काही वर्ष निघून गेले आणि एक धनिक सावकार त्या कालामध्ये ₹10,000 घेऊन जोग महाराजांकडे आले. ती गाठोड सावकाराने आणून समोर ठेवलं. जोग महाराजांना नमस्कार केला. गाठोड सोडलं तर पैसे आहेत. महाराज, याचा स्वीकार करा. पण सावकार उभे आहेत, ₹10,000 समोर ठेवलेले आहेत आणि सावकार उभे आहेत. पण सावकार त्या ₹10,000 पाहतात, जोग महाराजांच्या तोंडाकडे पाहतात. ₹10,000 पाहतात, जोग महाराजांच्या तोंडाकडे पाहतात. त्या सावकाराची नजर पैशावर, महाराजांच्या तोंडावर, पैशावर, महाराजांच्या तोंडावर जात येत होती. महाराजांच्या लक्षात आलं. सावकाराने विचारलं, सावकार कशासाठी? हे दान म्हणून देत आहे आपणाला, लागत नाहीत पैसे. हात जोडले. महाराज, लागतायत. जागा घ्यावी, संस्था बांधावी, मुलांची राहण्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था, लागतायत पैसे. जोग महाराजांच्या लक्षात आलं होतं आणि जोग महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणाला धरून बोलत होते. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, ज्याची धनावरील अभिलाषा उठली नसेल ते धन घेऊ नका, ते दान घेऊ नका. ज्याची धनावरील अभिलाषा उठलेली नसेल ते दान घेऊ नका. घेऊ नये तैसे दान, घेऊ नये तैसे दान, ज्याचे धन अभिलाषी. आणखी कोणाचं घेऊ नका म्हणतात महाराज. ऐका जरा पुढे. आचरे दोष न धरी धाक, परिपाक दुःखाचा. त्याचं दान घेऊ नका. आणखी कोणाचं घेऊ नका म्हणतात महाराज. नव्हे संतान ओस घर, अंधकार कुळासी.
तुका म्हणे त्याचे दान घेता पतन दुखासी. सोडा विषय. ज्याची धनावरील अभिलाषा उठली नाही त्याचं दान घेऊ नका. ती व्यक्ती धनाकडे आणि महाराजांच्या तोंडाकडे पाहत होती. तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे जोग महाराजांनी उत्तर दिलं, सावकार पैसे लागत नाहीत, उचला. शरीर पिळदार वस्ताद. जोग महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले, सावकार पैसे उचला. सावकाराचा नाईलाज झाला. आठवडं बांधलं, उचललं, पण राहावं ना असं वाटू लागलं सावकाराला. दोन शब्द बोलूनच जावं. महाराज बोला सावकार. लक्षात ठेवा, या कालामध्ये 10,000 रुपये देणारा माणूस तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी मिळणार नाही. लक्षात ठेवा. जोग महाराज बसलेले होते, उठून उभे राहिले. खरंय खरंय. काय म्हणता? सावकार सावकार बोलतायत. या कालामध्ये 10,000 रुपये दान देणारा माणूस तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कोणी मिळणार नाही. लक्षात ठेवा. जोग महाराज उठून उभे राहून बोलतायत, सावकार खरं बोललात, खरं बोललात, खरंय तुमचं. पण एक लक्षात ठेवा, या कालामध्ये 10,000 रुपये दिल्यानंतर नाही घेणारा बुवा सुद्धा माझ्याशिवाय दुसरा कोणी मिळणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही काही झालं असेल बुवा, काही झालं असेल. निळोबारायांनी हेच चित्र रेखाटलंय. ऐका. देता काहीची न घेती. दिल्यानंतर काहीही दिलं तरी घेत नाही ते संत. आता आपण आपला विचार करा. बस, संत का घेत नाहीत? निळोबारायांना विचारावं. संत उदासीन चित्ती. ते चित्तामध्ये उदास असतात म्हणून. विठ्ठला भक्त ऐसे जाना. देही उदास 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 गिर्याच्या पास निवारुनी. गिर्याच्या पास निवारुनी विषय होता. काला नारायण विषय तुझा. काला नारायण गिर्याच्या पास निवारुनी. गिर्याच्या पास निवारुनी विषय तुझा. काला